पैठण येथील सचिन घायाळ शुगर कंपनीचे मालक तथा संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन सचिन घायाळ यांनी ऊसाचे बिल मागणाऱ्या शेतकऱ्याला काठीनं बेदम मारहाण केल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी या संघटनेच्या वतीनं तीव्र निषेध करत तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। अरे आरामखोर कारखानदारांनी शेतकऱ्यांनी पैसे मागितले 2 वर्ष व्या शेतकऱ्यांनी घरासमोर गेला त्याला मारहाण। अरे ही पद्धत कुठली आहे? पैठण तालुक्यामध्ये आतापर्यंत झालं नाही काय सर? पैठण तालुक्यामध्ये कित्येक करोडपती पडले, परंतु बिचारीने अजून वाटला शब्द कधी कोणाला केला नाही। ही भावना जर शेतकऱ्याशी ठेवली तर शेतकरी तुमच्याशी चांगली भावना ठेवेल। अरे आमचे पैसे आम्ही 6 महिने तुम्हाला मागत नाही, तरी शेतकरी नाराज, तरी शेतकरी डोळ्यात फुटतोय। जर शेतकरी पैसे मागायला आला तर त्याला शिवीगाळ, त्याला मारहाण, ही पद्धत चालणार नाही। ऊस बिलाचे पैसे मागणाऱ्या शेतकऱ्याला मारहाण केल्याबद्दल सचिन घायाळ शुगर कंपनीचे मालक सचिन घायाळ आणि 3 संचालकांवर कारवाई करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं पैठणच्या तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर रोडवरील कांचनवाडी येथील राहुल कांबळे या शेतकऱ्यास रविवार दिनांक 29 जून रोजी सकाळी सचिन घायाळ आणि 4 जणांनी काठीनं बेदम मारहाण करून डोकं फोडलं होतं। या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यामध्ये विविध कलमानं गुन्हा दाखल करण्यात आला। शेतकऱ्याला मारहाण करून जखमी केल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं माऊली मुळे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दिनांक 1 जुलै रोजी पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये निषेध सभा घेण्यात आली। यानंतर संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पैठण तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करत सचिन घायाळ आणि कारखान्यावर कारवाई करण्यासंदर्भात मागणी लावून धरली। यावेळी संत एकनाथ कारखान्याला ऊस घेतलेले पैठण तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते। कांबळे, माझी जमिनी टाके पडला, ऊस दिला होता संत एकनाथ कारखान्याला। किती? 117 टन ऊस दिलेला आहे। आता 7वा महिना लागला, पेमेंट काही दिलं नाही तीन माझं। मी त्याला फोन वगैरे लावले, भरपूर कारखान्यावर गेलो, कारखान्यावर बी शिव्यागाळ्या केल्या होत्या मला त्यांच्या कर्मचाऱ्यांनी। त्याच्यानंतर मी घरी बोलवलं तीन मला, घरी बोलवलं तर त्याचे सिक्युरिटी वगैरे दांडे वगैरे काढून ठेवले। मला तीन कॅबिन मध्ये बोलवलं, माझे जे बरोबर खडकेन, परमेश्वर खडकेन, किशोर खडके माझ्यासोबत होते, त्यांना बाहेर बसवलं, मला कॅबिन मध्ये घेऊन हाणमार चालू केली। ते तुमच्या काय करायचं कर म्हणे। परवाची जी घटना झाली त्यांच्या निवासस्थानी झाली की कारखाना साईडवर झाली? त्यांच्या घरी झाली। सकाळी तुम्ही सकाळी किती वाजता त्यांच्या घरी? 6 वाजता गेलो होतो, मला 8:30 वाजेपर्यंत त्यांनी बसून ठेवलं। त्याच्यानंतर सिक्युरिटीला शिव्यागाळ्या करायला लावल्या त्यांनी। सिक्युरिटीला बाहेर दांड्यावर काढून ठेवले, त्याचे भाऊ होते, तो होता, 4-5 जणांनी मिळून मला मारलं। कशाने मारलं तुम्हाला? दांड्याने, हाताबुक्याने। मग तुम्हाला कोणी दवाखान्यात उपचार? स्वतः मी तिथून पळ काढला, 112ला फोन लावला। 112 मला तिथं पैठणच्या पोलीस चौकीला बोलवलं। तिथे गेल्यानंतर घाटीला गेलो, घाटीचे उपचार चालू केले। आता तुमचं काय म्हणणं? ही न्याय मिळाला पाहिजे ना आम्हाला। शेतकऱ्याला मला मारला असेल, कोणाला बी मारून तो, ही दादागिरी झाली तिथे। प्रतिनिधी शिवाजी गाडे, NTV न्यूज मराठी, पैठण, छत्रपती संभाजीनगर।